नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व क्रिकेट प्रेमींचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम आपले चॅनल सबस्क्राइब करून घ्या, ही आपणास नम्रतेची विनंती। आणि त्याचबरोबर मित्रांनो, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील। तर मित्रांनो, आजचा विषय हा आहे तो म्हणजे टीम इंडियाला एक सामना बरोबरीत करण्यामध्ये यश आलं आहे। आपण बघितलं असेल तर 399चं टार्गेट इंग्लंडला मिळालं होतं आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर चौथ्या दिवसाच्या अखेर आपल्या टीम इंडियाला ह्याच्यामध्ये विजय मिळवत आला। मित्रांनो, आपण बघितलं असेल तर जसप्रीत बुमराचं टीम इंडियामध्ये कमबॅक जसं झालं आहे तसा जसप्रीत बुमरा खरंच खूप खतरनाक बॉलर। मित्रांनो, एक बघू शकता, जर बुमरा नसेल तर टीम इंडिया आपली आत्ता कुठे असेल, एक विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो। कारण बघितलं असेल तर खूप छानपैकी बॉलिंग जसप्रीत बुमरा आपल्याला टाकताना बघत आहे। आपण बघितलं असेल तर त्यांचे चांगले खेळाडू पोप असेल, आपण बघितलं असेल एवढे खतरनाक त्यांचे खेळाडू जसप्रीत बुमराच्या बॉलिंग पुढे त्यांनी गुडघे टेकलेत अक्षरशः। मित्रांनो, आपण बघितलं असेल तर बेन स्टोक असेल, जर पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं तर त्यांना आपल्याला 253वरतीच त्यांना रोखण्यामध्ये यश आलं आणि खूप चांगली अशी धावसंख्या आपल्याला टीम इंडियाला जवळ 140 धावांचं लीड आपल्याकडे होतं, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये कमबॅक करता आला। आणि आपण बघितलं असेल तर शुभमन गिलचं खरंच इथे जर शतक शुभमन गिलच्या बॅट्समधून आलं नसतं तर हा पण सामना आपल्याला गमावा लागला असता। तर आपण बघितलं असेल तर अक्षर पटेल असेल, त्याच्यासुद्धा 45 धावा खूप महत्त्वाच्या होत्या आजच्या टेस्टमध्ये। त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर रविचंद्र अश्विनच्या 3 विकेट्स, जसप्रीत बुमराने पहिल्या इनिंगमध्ये घेतलेले 6 विकेट्स। कारण पूर्ण अख्खा त्यांची जी टीम होती ती जसप्रीत बुमराने पूर्ण एका बाजूने त्यांनी लय लावले आणि त्यांचा जो डाव आहे तो त्याने पूर्णपणे एक बाजू त्याने लावून धरली होती। त्याच्यामुळेच ह्या दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियाला यश मिळवत आलं। आपण बघितलं असेल तर 5 सामन्याची ही मालिका आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आता एक हा सामना असा बरोबरीत करण्यामध्ये यश आलेलं आहे। तर आपण बघितलं असेल तर ओव्हरऑल बघता यशस्वी जयस्वालच्या 200 धावा, त्याचं डबल 100, शुभमन गिलचं शतक आणि जसप्रीत बुमराची जबरदस्त अटॅकिंग बॉलिंग ह्याच्या जोरावरतीच टीम इंडियाला दुसऱ्या कसोटीमध्ये कमबॅक करता आलं। तर अजून पण पुढे 3 कसोटी सामने आहेत, त्याच्यामध्ये काय होते खूप पाहण्यासारखं आहे। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।